राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि पाण्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे आयाम आहेत, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, उद्योगाकरता पाणी असेल, पुनर्वापर असेल, या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्र या ठिकाणी आयोजित होत आहे आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल, रील्स कॉम्पिटिशन असेल, अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचं एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहे। निश्चितपणे मी आश्वस्त केलेलं आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर काम करण्याकरता शासन देखील तत्पर असेल। पण विद्यापीठानं अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे काम केलेलं आहे। सोबत अनेक विद्यापीठांना जोडून देखील त्यांनी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा मोठा फायदा होईल। रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात। आपण बघितलं असेल, हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला। सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं। पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत। जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे। बिहारच्या निवडणुकीत एकत्र आणण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बोललो, रोज चालू बोलायचं। बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे तुम्हाला वक्तव्य केलंय। हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तर दोन भावांमध्ये दिसत नाहीये। पण तो हिंदुत्ववादी जे मत आहेत हिंदुत्ववादी मतांवर याचा परिणाम होईल का? जर हे दोन भाऊ एकत्र आले तर शिंदे गटाला याचा परिणाम होईल? हिंदीमध्ये एक म्हण आहे, कब बाप मरेगा कब बैल बटेंगे। तुम्ही आपल्या पतंगी उडवून राहिल्या त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढे धंदे थोडी शरद पवार म्हणाले